साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीचा 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न। राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अकोल्यातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवणाऱ्या 52 वर्षाच्या व्यक्तीने 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे। अकोला शहरातल्या गुडदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणात अकोला शहरातल्या सिव्हिल पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रमणी चव्हाण यांच्या विरुद्ध बाल संरक्षण कायदा अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी चंद्रमणी चव्हाण अनेक वर्षापासून गुडदीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून कार्यरत आहे। 4 जून रोजी चव्हाण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी वाटप करत असताना त्याने एका 9 वर्षीय विद्यार्थिनीला ज्या खोलीत खिचडी बनवली जाते तिथे नेले। त्या खोलीत आरोपीने विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या घटनेनंतर मुलगी घाबरली होती आणि त्यामुळे सलग 2 दिवस ती शाळेत जात नसल्यामुळे घरच्यांनी तिच्याकडे विचारणा केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आणि हा प्रकार समोर आला। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंब जिल्हा परिषद शाळेत पोहोचले तेव्हा तेथे मोठा गोंधळ झाला। या दरम्यान आरोपी चंद्रमणी चव्हाण शाळेच्या भिंतीवरून उडी मारून पळाला। सध्या या प्रकरणात सिव्हिलियन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांनी या संदर्भात एक अहवाल तयार करून जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्याकडे पाठवलेला आहे। येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी अकोला। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।